नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड आणि ते सुद्धा एका नवीन पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने. आणि खायला तर खूपच असे म्हणजे खुसखुशीत लागतात. तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारे हे उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड एका नवीन पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुमच्याशी बनवून दाखवणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. फक्त काही लहान-सहान काही तुम्हाला गोष्टी टाळायच्या आहेत. तर दरवेळेससारखी रेसिपी सोपी आहे. लहान-सहान टिप्स सहित मी तुमच्याशी आज शेअर केलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुमचे देखील पापड असेच पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत बनतील. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा अर्धा किलो साबुदाणा. तर मी अर्धा किलो साबुदाण्याचे पापड बनवून दाखवणार आहे. आता इथं तुम्हाला साबुदाणा किती घ्यायचा आहे, तर तो तुम्ही कुठल्याही किचनमधल्या एखाद्या भांड्याने, पात्राने, कशाने मोजून घेऊ शकता. डब्याने किंवा ग्लासाने, तांब्याने, फुलपात्राने मोजून घ्यायचा आहे. साबुदाणा खळखळ आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. 2-3 पाण्याने कारण त्याला कसं पावडर वगैरे लावलेली असते. तर ती धुवून काढायची आहे. नंतर त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं. साबुदाण्याच्या वरती अर्ध कांडं थोडंसं पाणी राहील एवढं पाणी म्हणजे अर्धा आपल्याला जवळपास थोडंसं वरती पाणी भरपूर म्हणजे घालायचं आहे साबुदाणा भिजण्यापुरतं आणि आपल्याला 5 ते 6 तास साबुदाणा मऊसूत असा भिजवून घ्यायचा आहे. बघा 5-6 तासानंतर साबुदाणा आपण उघडून पाहतो तर एकदम असा मऊसूत इथं भिजलेला आहे. फक्त भिजत घालताना थोडंसं पाणी जास्त मी जेवढं घातलं आहे तेवढंच घालायचं आहे. आता आपण साबुदाणा थोडासा साईडला ठेवूया. आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी बघा इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत. आता हे वजनीप्रमाणे सांगायचं म्हटलं ना, तर अर्धा किलो बटाटे आहेत. आता हे बटाटे आपल्याला काय करायचे आहेत, याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे सोलणीच्या साहाय्याने. आज मी एका एकदम अशा नवीन आणि युनिक पद्धतीने मी तुम्हाला साबुदाण्याचे पापड बनवून दाखवणार आहे. करायलाही खूप सोपं आहे आणि खायलाही खूप असे म्हणजे खुसखुशीत लागतात आणि तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी 2-3 पटीने फुलतात देखील. बघा बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला एका डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि बटाटे आपल्याला हे काय करायचे आहेत 2 कट करून घ्यायचे आहेत. आता इथं मी बघा या आकाराचे कट केलेले आहेत. तर छोटे-छोटे अशा फोडी कट करून घ्यायच्या आहेत आणि खाली आपल्याला भांड्यात पाणी घ्यायचं आहे. कारण कसं बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला हा बटाटा पाण्यामध्ये कट करून टाकायचा आहे. 2-3 पाण्याने बटाटा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. आता बटाटा इथं बघा कट केलेला आहे. आता तो इथं तुम्ही जरी मोठ्या आकारात कट करून घेतला ना, तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. मी इथं बघा छोट्या आकारात असा बटाटा दोन्ही बटाटे कट करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला इथं साबुदाणा जर तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचा असेल, 1 किलो साबुदाणा घेतला ना, तर त्याच्यासाठी तुम्ही बटाटे देखील 1 किलोच टाका. आता इथं मी अर्ध्या किलोच्या प्रमाणात तुम्हाला आज पापड बनवून दाखवणार आहे. आता बटाटे हे आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता बघा नंतर घ्यायचं आहे आपल्याला कुकर. आता इथं मी कुकर घेतलेला आहे. आता कुकरमध्ये आता आपला साबुदाणा आहे, तर तो अर्धा किलो साबुदाणा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं कुकरमध्ये 6 तांबे पाणी घ्यायचं आहे. आणि साबुदाणा हा मी तांब्याने मोजला सुद्धा होता. तर 1 तांब्या म्हणजे अर्धा किलो साबुदाणा हा 1 तांब्या भरून भरला होता. त्याच्यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे. तर तुम्ही एखाद्या ग्लासाने जर घेतला ना साबुदाणा भिजत घालताना मोजून घालायचा आहे. 1 ग्लास साबुदाणा असेल तर 6 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आता बघा 6 तांबे पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. आपण भिजवून घेतलेला तो मोकळा करायचा. नंतर त्याच्यामध्ये आपण बटाटे कट करून घेतलेले जे आहे, तर ते बटाटे घालायचं. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा. खरंच तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही. मला खात्री आहे, की ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल
आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं. मीठ जास्त घालू नका. अर्धा किलो साबुदाण्यासाठी बघा मी इथं पोहे खायचा छोटा चमचा आहे, तर त्याने 2 चमचे मीठ घालत आहे. तुम्हाला थोडंसं मिठाचं प्रमाण जर कमी लागत असेल, तर तुम्ही 1.5 चमचा घातलं तरी सुद्धा चालेल. नंतर आपल्याला चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता चला कुकर गॅसवर ठेवलेला आहे. 3 शिट्ट्या करून घेऊयात. बघा 3 शिट्ट्या झाल्यानंतर बघा कुकरची हवा पूर्ण घालून मी झाकण उघडलेलं आहे आणि बघा मिश्रण काय मस्त छान शिजलेलं आहे. याच्यामधला साबुदाणा जो आहे ना, तर साबुदाणा याच्यामध्ये म्हणजे आपल्याला ओळखायला देखील येत नाही. फक्त आपल्याला ओळखायला येतं या मिश्रणामध्ये फक्त बटाट्याच्या फोडी दिसतायत. आता इथं एक आपल्याला जास्तीची स्टेप करायची आहे. तर ती कोणती स्टेप आहे? मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. इथपर्यंत रेसिपी पाहता आलाच आहात तर पटकन एक लाईक करा. जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना आपली ही रेसिपी शेअर करा. चला, इथं आता आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे. आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे कुकरमधलं जे मिश्रण आहे साबुदाणा आणि बटाट्याचं, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. अगदी थोडंसं अर्धं भांडं काढायचं म्हणजे 5-6 चमचे घ्यायचं मोठ्या चमच्याने आणि हे मिश्रण बघा भांड्यात काढून घ्यायचं आणि नंतर झाकण लावून हे मिक्सरला आपल्याला पल्स मोडवर काय करायचं आहे, चालू बंद करत आपल्याला थोडंसं फिरवून याची पेस्ट बनवायला काही जास्त वेळ लागत नाही. अगदी 1 मिनिटाच्या आत ही पेस्ट तयार होते. तर मिक्सरला बघा फिरवल्यानंतर काय मस्त अशी म्हणजे प्युरी तयार होते. आता बघा सेम पद्धतीने राहिलेलं जे मिश्रण आहे, तर त्याची पण आपल्याला अशीच पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथं आपलं बघा सर्व साबुदाणा बटाट्याचं हे जे मिश्रण आहे, तर हे आपल्याला पापड बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे, म्हणजे तयार झालेलं आहे. आता इथं आपल्याला हे मिश्रण अजिबात शिजवायची गरज नाही किंवा अशी मऊ करत लाटायची अजिबात काहीच गरज नाही. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण जे पापड बनवणार आहोत की नाही, तर त्याच्यामध्ये आपण एक थेंबही तेलाचा वापर करणार नाहीयेत. तर चला, लगेच पापड बनवायला घ्यायचे आहेत. आता इथं घरातच मी पॉलिथिन सीटा अंथरलेली आहे. त्याच्याखाली एक सुती बघा धोतर अंथरून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला पळीपापड हे बनवायला घ्यायचे आहेत. घरातच फॅनच्या हवेला हे पापड मी बनवत आहे. तर एक पळी आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आणि हे पापड बनवत असताना एकदम पातळ बनवायचे नाहीत. अ, अगदी जरी तुम्ही पातळ बनवले ना, तरी सुद्धा हे पापड अजिबात चिरत नाहीत, फाटत नाहीत. त्याला म्हणजे चिरा जात नाहीत. राहिलेल्या पद्धतीने बघा, राहिलेले आपल्याला सर्व मिश्रणाचे हे पापड बनवून घेतलेले आहेत. आता हे पापड बनवताना आपल्याला थोडे जाड दिसतात, पण वाळल्यानंतर एकदम काचेसारखे एकदम आणि पातळ पापड वाळून तयार होतात. एक दिवस फॅनच्या हवेला आणि एक दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी सुकवून घेणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. एकदम म्हणजे सोपी पापड बनवायची ही सोपी पद्धत आहे. अगदी कमी वेळेमध्ये, कमी मेहनतीमध्ये हे आणि भरपूर असे हे पापड बनवून तयार होतात. एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. बनवायला खूप सोप्पं आहे, झटपट बनणारे आहेत आणि खायला खूप टेस्टी लागतात. इथं आपले पापड वाळून तयार झालेले आहेत. एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घेतले आणि एक दिवस उन्हामध्ये. बघा बनवताना तुम्हाला जाड-जाड वाटत होते. पण वाळल्यानंतर बघा एकदम पांढरे शुभ्र आणि एकदम पातळ असे बघा किती मस्त असे पांढरे शुभ्र काचेसारखे आहेत आपले पापड वाळून तयार झालेले आहेत. आणि हो तुम्हाला मी सांगते फक्त हे मिश्रण बरं का फक्त अर्धा किलो साबुदाण्यापासून जवळपास आता इथं 1 टोपलं भरलेली आहे आणि दुसरं 1 टोपलं असे म्हणजे 2 टोपले भरून हे अर्धा किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाट्यापासून जवळपास 2 टोपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत. अगदी कमी मिश्रणामध्ये हे भरपूर असे पापड बनवून तयार होतात. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी. आता हे पापड आपल्या इथं तयार झालेले आहेत. आता हे पापड तुम्हाला लगेच मी तळून सुद्धा दाखवणार आहे. कारण हे पापड बनवताना आपण छोटे-छोटे बनवले आहेत आणि वाळल्यानंतर एकदम छोटा दिसतो. पण तेलात टाकल्यानंतर तो किती पटीने फुलतो हे तुम्हाला दाखवणार आहे. बघा तेल कडकडीत गरम झालं. तेलामध्ये आपल्याला एक पापड घ्यायचा आणि तेलात टाकायचा. तर रिझल्ट तुमच्या समोर आहे बघा. आपला पापड अगदी छोटासा दिसायला दिसतो, पण तेलात टाकल्यानंतर अख्खी कढई देखील पुरत नाही. एवढा दुप्पट-तिप्पट पटीने हा फुलतो आणि एकदम पांढरा शुभ्र काचेसारखा पापड आपला इथं तळून झालेला आहे. आता राहिलेल्या पद्धतीने मी तुम्हाला आणखी काही पापड तळून दाखवते.
तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील जर आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत ही रेसिपी तुम्ही शेअर करू शकतात. आणि अशा झटपट बनणाऱ्या, कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये, कमी मेहनतीमध्ये युनिक अशा रेसिपी मी बनवून अपलोड करत असते आपल्या चॅनलवर. तर तुम्हाला त्या पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नवनवीन अपडेट्ससाठी साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. म्हणजे सर्वात अगोदर माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला पाहायला भेटतील. तर इथं आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. बघा, तळून पण मी दाखवते. अजिबात तेलकट नाही आणि याच्यामध्ये आपण तेलाचा एक थेंबही वापर न करता एकदम पांढरे शुभ्र काचेसारखे खुसखुशीत इथं आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. तर मी तुम्हाला एक बघा हे पापड मोडून सुद्धा दाखवते, की आपला पापड किती एकदम असा खुसखुशीत झालेला आहे. आणि बघा, मी तुम्हाला असा मोडून पण दाखवते. तर तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल, की आपले हे पापड किती पटीने म्हणजे एकदम असे खुसखुशीत झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत. तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि रेसिपी थोडी देखील आवडली असेल, लाईक, शेअर आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असाल ना, तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहू शकतात बघा, पापड दिसायला एकदम छोटा आहे आणि तळल्यानंतर बघा तो किती पटीने फुललेला आहे. तर मी तुम्हाला न तळलेला सुद्धा पापड दाखवते आणि तळलेला सुद्धा. तर भेटूया तशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर बाय बाय.